हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघत आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. खूप सारे व्यक्ती, खूप सारे एज्युकेटर्सनी आपले आन्सर्स प्रेडिक्शन सांगितलेले, कट ऑफ सांगितलेले आहे. मी सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे, सेफ झोन, डेंजर झोन, डाऊटफुल झोन. पण आज मी एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहे ओपन कॅटेगरीसाठी. मी प्रत्येक कॅटेगरीसाठी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे विद्यार्थ्यांनो. ते तुम्हाला थोडा सोपी जाईल. तो मोठे डोस तुला सांगता नाहीत. हा थोडा शॉर्ट व्हिडिओ राहील, 3-4 मिनिटाचा, 5 मिनिटाचा. आणि ओपन कॅटेगरी मधला जो कट ऑफ राहील, कट ऑफ शीट आपण बघणार आहे की स्किल टेस्टचा कसा कन्सेप्ट राहणार आहे. स्किल टेस्ट मध्ये आपण आपला कट ऑफ किती राहील आणि कट ऑफ खाली पडणार आहे. खाली यात रिझल्ट लागलेला आहे ग्रुप सीचा सुद्धा मागच्या वर्षीचा. तर कट ऑफ सरळ खाली पडणार आहे. तो किती खाली पडणार आपण ते सुद्धा बघू याच्यामध्ये. तर आपण विद्यार्थी बघूया की ओपन कॅटेगरी कट ऑफ जो आहे स्किल टेस्टचा किती राहील आणि फायनल कट ऑफ किती राहील. चला बघू आपण याच्यामध्ये काय राहील विद्यार्थ्यांनो. आणि बघा, शेअर करत चला विद्यार्थ्यांनो. आम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो तुमच्यासाठी. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आय होप सर्वजण सबस्क्राईब करतील आणि शेअर सुद्धा करतील. तर आपण बघू ओपन कॅटेगरीसाठी. हे तो सोपे आहे मला असं वाटते. पहिला कट ऑफ आहे स्किल टेस्ट. सेकंड कट ऑफ आहे आपला फायनल कट ऑफ. विद्यार्थ्यांना आपण बघू याच्यामध्ये की आपला जो फायनल कट ऑफ जो आहे तो किती लावू शकतो. या स्किल टेस्ट मध्ये बघा, जसं पहा मी सांगितलं मागे डाऊटफुल झोन, हे झोन, ते झोन. आता कसं झालेलं आहे की एक रिझल्ट लागलेला आहे ग्रुप सीचा सुद्धा. त्यानुसार कट ऑफ किती खाली पडते आपण त्या सगळ्या गोष्टी बघू. तर या स्किल टेस्ट मध्ये निरोबर जो कट ऑफ जाईल स्किल टेस्ट साठी हा 125 to 130 जवळपास कट ऑफ जाईल स्किल टेस्ट ओपनची. बघा, खूप खाली सांगितले आम्ही. मी मागे सांगितलं सेफ झोन वगैरे, पण आता आपण डायरेक्ट कट ऑफ बघणार आहे. ठीक आहे. आणि या स्किल टेस्ट मध्ये लक्षात ठेवायचं, जे पण मेल आहे किंवा फिमेल आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल त्यांनी मला विचारा कसं करायचं. ठीक आहे. आणि जो फायनल कट ऑफ जो आहे विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आपण 2 कॅटेगरी करू. एक आहे जनरल आणि सेकंड आहे फिमेल. तिथे आपण 2 कॅटेगरी करू. एक याला म्हणू आपण जनरल, सेकंड आहे फिमेल. कारण की आपल्याला विद्यार्थ्यांना मल्टिप्लाय बाय 3 घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय बाय 3 घ्यायचे आहे, समजून घ्या. तर आपण त्यानुसार कट ऑफ खालीच डायरेक्ट आपण सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि यामध्ये जे फिमेल जे आहे हे कॅन्डिडेट राहील नियर अबाउट 118 ते 125 जे स्किल टेस्टला पात्र असतील. आणि मल्टिप्लाय बाय 3 जेव्हा करतो आपण तो ऑब्व्हियसली कट ऑफ खालीच येणार आहे. म्हणजे एका जागेसाठी 3 लोक तुम्हाला कुठे घेणार स्किल टेस्ट साठी, लक्षात ठेवायचं. स्किल टेस्ट कसं आहे, टायपिंग जे स्किल टेस्ट जे राहते हे समजून घ्या. ओपनचे समजून घ्या. 3000 जागा आहे. एक्झाम्पल लक्षात 3000 समजा पोस्ट आहे. तर 9000 लोक कुठे जातील स्किल टेस्टला. किती वाले? 125च्या वर वाले जे पण आहे. ठीक आहे. सेकंड आहे हे नकली आहे, हे परफेक्ट नाही आहे, कमी जास्त पण तेवढा त्याच्या जवळपास आहे. आणि जो फायनल कट ऑफ जे आहे त्या सर्वांना वाट बघत आहे विद्यार्थ्यांनो. जो फायनल कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीचा हा जसं माझा जसा अनुभव आहे हे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मी. तर कट ऑफ जो आहे जसं कट ऑफ कमी का बरं येणार तुम्हाला सांगतो मी. तलाठीचा रिझल्ट जो आहे, सरळ सेवेच्या भरत्या जे आहे, ग्रुप सी रिझल्ट लागलेला आहे आता मागच्या वर्षीचा, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी रिझल्ट लागले आहे पूर्ण. यानुसार ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहे. ऑप्टिंग आउटचा एक कन्सेप्ट आहे. तर या सर्वांमध्ये जो कट ऑफ जो जाईल फायनल कट ऑफ जो जाईल जनरल कॅटेगरीचा हा जाईल 150 ते 155. सेफ झोन 150 ते 100. बघा, आम्ही मागच्या थोडं जास्त सांगितलं. रिझन काय की त्या रिझल्ट लागायचे ते ग्रुप सीचे वगैरे. आता मागच्या साईड सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. सेकंड फिमेल जो आहे हा 142 to 150 या जवळपास सेफ राहतील. हा फायनल कट ऑफ सांगायचा तुम्हाला. आता एक लक्षात ठेवा, एक त्याच्यात तुम्हाला मला एक कंडिशन सांगायची आहे. ती कंडिशन आहे वेटिंग लिस्ट वाली. कोणीच याच्यावर सध्या बोलायला तयार नाही वेटिंग लिस्टवर, किंवा कोणाला आयडिया पण नसेल की वेटिंग लिस्टचा कसा का खेळ आहे. तर खूप जण वेटिंग लिस्ट मध्ये राहणार आहे. तुमच्या स्कोर जरी 150 असेल तरी पण तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये 100% राहणार. वेटिंग लिस्ट लवकर क्लिअर होते. आधी असं होतं की वेटिंग लिस्ट जे आहे ते 1-1, 1.5 वर्षांना क्लिअर होती. आता जी वेटिंग लिस्ट आहे विद्यार्थ्यांनो, हे वेटिंग लिस्ट फक्त 5 ते 6 महिने खूप झालं
मी तरी म्हणतो तुम्हाला 2-3 महिन्यात क्लिअर होतं तसं म्हटलं तर, पण वेटिंग लिस्ट 5 ते 6 महिन्यात क्लिअर होते. म्हणजे 150 वाला सुद्धा यावेळेस टायपिंग मध्ये ओपन साठी ओपन. आणि किती पैकी आहे? 400 पैकी. लक्षात ठेवा, 200 पैकी नाही. तर 400 पैकी कट ऑफ आहे. अशा पद्धतीने जाणार आहे विद्यार्थ्यांना. मी खूप कमी सांगितलं आहे, त्यामागे रिझन असं आहे. बघा रिझन काय, कोणी म्हणजे आता तुम्ही असं जाऊन सांगून राहिले तर लक्षात ठेवा, ग्रुप सीचा रिझल्ट लागला 2022चा. रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. सेकंडच्या तलाठी भरती जरा रिझल्ट लागलेला आहे की लागून जाईल पूर्णपणे. सरळ सेवा जे आहे, त्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी जे आहे, आणि ऑप्टिंग आउट जे आहे, या सर्व गोष्टीमुळे हा जो कट ऑफ आहे डायरेक्ट 20 मार्क खाली येणार आहे. जो मी सांगितलं तुम्हाला सेफ झोन मध्ये, तो सेफ झोन आहे म्हणा, सेफ झोन तसा राहणारच आहे. तर तो सेफ झोन म्हणजे काय 160-170 सेफ झोन आहे. पण ओपनचा कट ऑफ जनरल मध्ये अशा पद्धतीने राहिले. लक्षात ठेवायचं 150 ते 55 खुश राहा. पण जरी नाही आलं तुमचं नाव कुठे येणार आहे लक्षात ठेवायचं, कुठे? वेटिंग लिस्ट. कारण भरपूर सारे लोक पोस्ट सोडणार आहे. त्याच्यातून ऑलरेडी या 21,000 मधून ऑलरेडी 4-5 हजार 5-6 हजार लोक लागून आहे कुठेतरी, आणि त्याचे स्कोर हाय आहे. कट ऑफ जो हाय झाला त्यांच्यावर जाणार आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला फायदा आहे त्याच्यामध्ये काहीतरी. ठीक आहे. तर जरा समजलेलं आहे. तर जे पण आपल्या कॅटेगरीमध्ये असतील, जे पण वेगवेगळे ग्रुप असतील, त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी खूप मेहनत करतो, माझ्या गळा सुद्धा बसून गेला विद्यार्थ्यांना, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे पण ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. कारण की मी प्रत्येक कॅटेगरीचे वेगळे व्हिडिओ बनवणार आहे. ते सोपेचे कमी व्हिडिओ आहे, आपल्या कॅटेगरीचा आपल्याला बघता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे अजून काही स्कोर असतील, काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही असेल तर आपण गोष्टी सॉर्ट आउट करूया अजून. ठीक आहे. तर असं आपलं कट ऑफ राहील. हा, स्किल टेस्टचा सगळे लक्षात ठेवा. स्किल टेस्ट जे विद्यार्थ्यांनो तुम्हाला 2 ते 2.5 महिन्यात किंवा 2 ते 3 महिन्यात तुम्हाला स्किल टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. लक्षात ठेवा, 2 ते 3 महिन्यात तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल. तर ज्यांचा स्कोर 125च्या वर आहे त्यांनी टायपिंग बिंदास चालू करा. टायपिंग बिंदास चालू करा. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जरी स्कोर कमी असला तरी पण तुम्हाला थांबायचं का बरं आहे की बॉस वेटिंग लिस्ट लागतात, वेटिंग लिस्ट चालू आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की या कारणामुळे वेटिंग लिस्ट लागणार, या कारणामुळे. आणि एक प्लस पॉईंट सुद्धा आपल्या जवळपास आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर समजलं सर्वांना. अजून काही इश्यू असतील तुम्ही मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, शेअर करा. चला ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.